देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवित असलेले एकमेव अग्रगण्य न्यूज चॅनल DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। बुलढाणा जिल्ह्यातील बेहेकर तालुक्यातील जवळा ते डोणगाव हा रोड बनवून नुकतेच 5 वर्षे सुद्धा पूर्ण झाले नाही, तरीही हा रोड ठेकेदारांच्या टेंडरच्या नुसार 5 वर्षे सुद्धा टिकलेला नाही। हा रोड जवळा ते डोणगाव असा आहे, तरीही जवळा गावातील विद्यार्थ्यांची जाणा येण्याची टाळाटाळ होते। तरीही हा रोड इतका खराब झाला आहे की बस सेवा सुद्धा सुरळीतपणे चालत नाही आणि गावकऱ्यांना सुद्धा प्रवास करायचा असला जाण्या येण्यासाठी फार वेळ लागत आहे आणि विद्यार्थी मित्रांना सुद्धा फार त्रास होत आहे। याच्यावर अजून सुद्धा कोणी लक्ष घातलेलं नाही। गावाचा विकास आमदार खासदारांच्या भरोशावरच आहे, तरीही या रोडसाठी उपोषण सुद्धा केलेले आहे। ठेकेदार सुद्धा रोड बनवण्यासाठी दुर्लक्ष करत आहेत। कामगारांना सुद्धा जवळा ते डोणगाव या ठिकाणी जाण्या येण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत आहे। बाहेरगावी राहणारे कामगार गाडीने येणे जाणे करतात। अशा प्रकारे जवळा ते डोणगाव या रस्त्याची दुरावस्था झाल्याने नागरिकांना तसेच मुलांना आणि कामगारांना त्रास सहन करावा लागत आहे। उपोषणाचा डोणगाव ते जवळा रोडचे काम करण्यासाठी आपण 24/6/2024 लाही आंदोलन केलं होतं आपण। त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं होतं बा 31 डिसेंबरच्या आत रोड आपण करून देऊ, पण त्यांनी ते 31 डिसेंबरच्या आत रोड न केल्यामुळं मी 30/12/2024 रोजी आंदोलन चालू केलेलं आहे आणि त्यांनी आज नुकतेच भेट न देता त्यांनी नेमकेच 1 ते 1.5 तास कष्ट टाकून आणि 5-6 लेबर लावून त्यांनी कामाला सुरुवात केलेली आहे। पण डोणगाव हा रस्ता पूर्वी काम होऊन 5 वर्षसुद्धा पूर्ण झालेले नाहीत आणि त्या अनुषंगानं 5 वर्षामध्ये कॉन्ट्रॅक्टरची जी जबाबदारी असते, रस्ता खराब झाला तर पुन्हा करून देण्याची, ही जबाबदारी कॉन्ट्रॅक्टर कोण मापारी वगैरे होते, मापारी तर त्यांनी ती पूर्ण केली नाही। रस्ता अतिशय खराब झालेला आहे। या खराब झालेल्या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी आमच्या गावातील आमचे मित्र देवीदास मोरे यांनी 24/6/2024 या दिवशी उपोषण केलं होतं। 3-4 दिवसाचं 4 दिवसाचं उपोषण करून संबंधित अधिकाऱ्यांनी आणि संबंधित विभागाने 31 डिसेंबर 2024 पर्यंत आम्ही हा रस्ता पूर्ण करून देऊ असं आश्वासन लेखी स्वरूपामध्ये दिलं होतं आणि तरीसुद्धा ते आश्वासन त्यांनी कोणत्याही प्रकारे पूर्ण केलं नाही, काम सुरूसुद्धा केलेलं नाही। म्हणून आमचे देवीदास भाऊ मोरे हे पुन्हा एकदा अन्नत्याग आंदोलन 30 तारखेपासून करत आहेत। DPA न्यूज साठी प्रतिनिधी आदिनाथ लोकडे, जवळा। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।